श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुंदर बायकोवर संशय. अवनी आरशासमोर उभी होती. सकाळचे 8 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर हलकी सोनेरी झळ दिली होती. तिने साधा हलका मेकअप केला होता. फार काही विशेष नाही, फक्त स्वतःला नीटनेटके ठेवण्याइतपत. इतकी तयारी कोणासाठी? मागून आवाज आला. ती वळली. दारात सिद्धार्थ उभा होता, ओठांवर हसू. ऑफिससाठी, ती खट्याळपणे म्हणाली. ऑफिससाठी की ऑफिसमधल्या कुणासाठी? त्याने चेष्टेत विचारलं. अवनीने हसत त्याच्याकडे उशी फेकली. जास्त बोलू नकोस, नाश्ता कर. लग्नाला 2 वर्ष झाली होती. सुरुवातीचे दिवस म्हणजे जणू काही चित्रपटच. दोघेही नोकरी करणारे. संध्याकाळी एकत्र चहा, विकेंडला बाहेर फिरणं, मित्रांच्या गाठीभेटी. सिद्धार्थला अवनीचा खूप अभिमान वाटायचा. कुठेही गेली की तो तिचा हात घट्ट धरून चालायचा. त्याच्या डोळ्यात एक समाधान असायचं, ही माझी आहे. अवनी सुंदर होती, पण फक्त बाहेरून नाही तर आतूनही. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. लोकांशी बोलताना ती डोळ्यात डोळे घालून बोलायची. तिचं हसणं संसर्गजन्य होतं. ऑफिसमध्ये ती खूप मेहनती म्हणून ओळखली जायची. सिद्धार्थ साधा होता. तो हुशार होता, पण फार बोलका नाही. स्वतःचं कौतुक करायला त्याला जमत नसे. तो आपल्या कामात बरा होता, पण अवनीसारखा उठून दिसणारा नव्हता. सुरुवातीला हे सगळं त्याला छान वाटायचं. माझी बायको सगळ्यांपेक्षा भारी आहे, तो मित्रांना म्हणायचा. एक दिवस ते दोघे एका लग्न समारंभाला गेले होते. अवनीने साधी साडी नेसली होती, पण तिच्या भोवती लोक जमा झाले. किती ग्रेसफुल दिसतेस, तू मॉडेलिंग का करत नाहीस? सिद्धार्थ बाजूला उभा राहून ऐकत होता. सुरुवातीला त्याला अभिमान वाटला, पण काही वेळानंतर त्याला जाणवलं लोक तिच्याशी बोलत होते, त्याच्याशी नाही. त्याने ते दुर्लक्ष केलं. स्वतःलाच म्हणाला, तू वेडाच आहेस. पण त्या दिवशी एक बी पेरलं गेलं, असुरक्षिततेचं. एका संध्याकाळी अवनी ऑफिसमधून उशिरा आली. ट्रॉफिक भयंकर होता. ती दमून म्हणाली. सिद्धार्थने विचारलं, खरंच? ती थबकली. हो. अजून काय? नाही म्हणजे फोन का उचलला नाहीस? त्यावेळेस मीटिंगमध्ये होते. मी मेसेज केला होता. त्याने काही बोललं नाही, पण चेहऱ्यावर संशयाची हलकी रेष उमटली. त्या रात्री तो जास्त बोलला नाही. अवनीने विचारलं, काय झालं? काही नाही. मग असा का वागतोस? तो अचानक म्हणाला, तुझ्या ऑफिसमध्ये तो नवीन मुलगा आहे ना? काय नाव त्याचं? आदित्य. हो. तो तुला खूप बघतो. अवनी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तुला कसं माहीत? मी पाहिलंय. ती हसली. लोक बघतात, मी काय करू? त्याला ते उत्तर पटले नाही. पुढच्या काही आठवड्यात बदल स्पष्ट दिसू लागला. आज इतका उशीर का? तो फोन कोणाचा होता? तू इतकी हसत का होतीस फोनवर? सुरुवातीला अवनी संयमाने उत्तर द्यायची. क्लायंट होता, माझी मैत्रीण होती, प्रेझेंटेशन चांगलं झालं म्हणून. एक दिवस सिद्धार्थने अचानक विचारलं, तू मुद्दाम सुंदर तयार होऊन जातेस का? ती गोंधळली. म्हणजे तुला माहीत आहे लोक बघतात. तरीही. अवनीला पहिल्यांदा राग आला. मी स्वतःसाठी तयार होते. तुला अभिमान वाटायचा ना आधी? तो शांत झाला. त्या रात्री दोघं वेगवेगळ्या बाजूला झोपले. सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये वातावरण वेगळं होतं. त्याचे 2 मित्र प्रमोशन घेत होते. त्याला अजूनही त्याच पदावर ठेवण्यात आलं होतं. एक दिवस त्याच्या सहकार्याने हसत म्हटलं, तुझी बायको खूप स्मार्ट आहे रे, तुझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट. तो हसला. हो आहेच, पण आतून काहीतरी टोचलं. घरी परतताना तो विचार करत होता, ती माझ्यापेक्षा चांगली आहे.
तिला माझ्यापेक्षा चांगलं कोणी मिळू शकतो ही भीती त्याच्या मनात घर करत होती, पण तो तिला सांगत नव्हता. एक दिवस त्याने सहज विचारलं, तुझा फोनचा पासवर्ड काय आहे? अवनीने सहज म्हटलं, का? काही नाही. तसंच. त्याने फोन चेक केला, काहीच नव्हतं. तरीही त्याच्या मनाला समाधान मिळालं नाही. अवनी हळूहळू बदलत होती. आधी ती घरी येऊन उत्साहाने दिवस सांगायची, आता ती शांत बसायची. आज ऑफिसमध्ये काय झालं? सिद्धार्थने विचारलं. काही नाही. इतकी शांत का आहेस? ती हळूच म्हणाली, दररोज रिपोर्ट द्यावा लागतोय असं वाटतं. तो चिडला. मी तुझी काळजी घेतोय, ती उत्तरली. काळजी आणि संशय यात फरक असतो. तो उठून गेला. एका दिवशी अवनीने सांगितलं, उद्या ऑफिस पार्टी आहे, तू येणार का? तुझ्यावर लक्ष ठेवायला? त्याने अर्ध्या हसण्यात विचारलं. ती दुखावली. तसं बोलू नकोस. दोघे पार्टीला गेले. तिथे अवनी सर्वांशी हसून बोलत होती. तिच्या भोवती लोक होते. कोणी म्हणत होतं, तुझी प्रेझेंटेशन कमाल होती. कोणी म्हणत होतं, तुझा ड्रेस खूप सुंदर आहे. सिद्धार्थ कोपऱ्यात उभा राहून पाहत होता. त्याला वाटलं, ती इथे फिट बसते, मी नाही. त्या रात्री घरी परतल्यावर तो जास्त बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने अचानक विचारलं, काल तो राहुल तुझ्याशी इतका का बोलत होता? तो माझा टीममेट आहे. तुम्ही खूप हसत होतात कारण आम्ही मजेदार गोष्ट बोलत होतो. माझ्यासमोर नाही सांगू शकलीस? अवनीचा संयम सुटला. तुला काय सिद्ध करायचं आहे? तो ओरडला. मला काही सिद्ध करायचं नाही, मला फक्त खात्री हवी आहे. ती शांत झाली. कशाची खात्री? मी चुकीची नाही. तो काही बोलला नाही. त्या रात्री दोघेही झोपले नाहीत. सिद्धार्थ छताकडे बघत पडला होता. त्याच्या मनात एकच विचार, ती मला सोडून गेली तर? अवनी खिडकीजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी काय चूक केली? ती स्वतःलाच विचारत होती. एक दिवस ते दोघे मॉलमध्ये गेले होते. एक मुलगा अवनीकडे पाहून हसला. सिद्धार्थने ते पाहिलं. घरी आल्यावर तो म्हणाला, तुला मजा येते ना असं? ती हादरली. काय? लोक तुझ्याकडे बघतात तेव्हा? तिला जाणवलं, हा फक्त संशय नाही, हा त्याचा कमी आत्मविश्वास आहे. ती त्याच्याजवळ बसली. तुला माझ्यावर विश्वास नाही का? तो हळू आवाजात म्हणाला, मला स्वतःवर विश्वास नाही. पहिल्यांदाच त्याने ते मान्य केलं. त्या रात्री अवनीने त्याचा हात हातात घेतला. मी तुझी आहे, पण मी आरोपी नाही. तो शांत होता. बाहेर पाऊस पडत होता. घरातही काहीतरी साचत होतं. न बोललेले प्रश्न, भीती आणि संशय. अजून नातं तुटलेलं नव्हतं, पण तडे दिसायला लागले होते. आणि प्रत्येक तडा आरशातल्या त्याच्या प्रतिबिंबासारखा होता. स्वतःवरचा अविश्वास. पाऊस थांबला होता, पण घरातलं ओलसर वातावरण अजूनही कोरडं झालं नव्हतं. सकाळ झाली होती. अवनी नेहमीसारखी उठली. चहा ठेवला, नाश्ता बनवला, सगळं नेहमीसारखंच. पण आवाज कमी झाला होता. शब्द कमी झाले होते. आज उशीर होणार आहे का? सिद्धार्थने वर्तमानपत्रातून न बघताच विचारलं. नाही, ती थोडक्यात म्हणाली. पूर्वी हा प्रश्न काळजीचा असायचा, आता तो तपासाचा वाटत होता. ऑफिसमध्ये अवनी प्रेझेंटेशन देत होती. तिचा आत्मविश्वास अजून तसाच होता, पण आतून ती थकली होती. ब्रेकमध्ये तिची मैत्रीण रश्मी म्हणाली, तू ठीक आहेस ना? खूप शांत झाली आहेस. अवनीने हसण्याचा प्रयत्न केला. हो, फक्त थोडा ताण आहे. घरी काही प्रॉब्लेम आहे का? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तुला कधी असं वाटलं आहे का की तू काही चुकीचं केलं नसताना सतत स्वतःला सिद्ध करावं लागतंय?
रश्मीने तिच्या हातावर हात ठेवला. संशय? अवनीने मान हलवली. त्या संध्याकाळी सिद्धार्थ घरी लवकर आला. अवनी अजून आली नव्हती. 7:30, 8, 8:10. फोन केला, उचलला नाही. दुसऱ्यांदा केला, नाही. तिसऱ्यांदा केला. मी ट्रॉफिकमध्ये अडकली आहे, घरी पोहोचते 5 मिनिटात, अवनीने दमून सांगितलं. ती घरी आली. तो दारात उभा होता. फोन का उचलला नाहीस? लोकेशन ऑफ का होतं? अवनी थबकली. तू माझं लोकेशन पाहत होतास? हो. त्यात काय चूक आहे? ती काही क्षण काही बोलली नाही. तू मला सांगितलं होतंस ऑन ठेवायला. मी ठेवलं, पण तू प्रत्येक मिनिटाला पाहशील असं वाटलं नव्हतं. तो चिडला. मग काय करू? मला कसं कळणार तू कुठे आहेस? ती हळू आवाजात म्हणाली, विश्वास ठेवून. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याच्या बॉसने त्याला बोलावलं. यावेळी प्रमोशनसाठी तुझं नाव पुढे गेलं नाही. तुला जास्त मेहनत करावी लागेल. तो हसला. ओके सर. पण आतून तो मोडला. दुपारी त्याचा सहकारी म्हणाला, तुझी बायको तर पुढच्या महिन्यात टीम लीड होणार म्हणे. भारी आहे रे. त्याच्या छातीत काहीतरी दाबलं गेलं. घरी परतताना तो विचार करत होता, ती पुढे जात आहे, मी तिथेच आहे. कधीतरी तिला वाटेल मी तिच्यासाठी कमी आहे. त्या रात्री अवनी झोपली होती. सिद्धार्थने तिचा फोन हळूच उचलला. चॅट्स, कॉल लॉग, फोटो काहीच संशयास्पद नव्हतं. पण त्याच्या मनात समाधान नव्हतं. अचानक अवनीचा डोळा उघडला. तू काय करतोयस? तो दचकला. काही नाही. तसं बघत होतो. ती उठून बसली. किती वेळा बघणार आहेस? तो चिडून म्हणाला. मग काय करू? मला शांतता नाही मिळत. माझ्यावर संशय घेऊन तुला शांतता मिळते का? तो काही बोलला नाही. दिवसेंदिवस अवनी बदलत होती. ती आता जास्त सजत नव्हती. साधे कपडे, मेकअप कमी. एक दिवस सिद्धार्थ म्हणाला, आज इतकी साधी का दिसतेस? ती हसली. तुला संशय नको म्हणून. तो स्तब्ध झाला. ऑफिसमध्ये अवनीला टीम लीड बनवलं गेलं. ती आनंदाने घरी आली. सिद्धार्थ, मला प्रमोशन मिळालं. तो काही क्षण शांत राहिला. ओ छान, इतकंच. मग काय करू? नाचू का? तिच्या डोळ्यातलं तेज थोडं मंदावलं. तू खुश नाहीयेस? तो अचानक म्हणाला. तुला वाटतं मी तुझ्यासाठी पुरेसा आहे? ती थबकली. असा प्रश्न का विचारतोयस? सगळे तुझं कौतुक करतात. तू पुढे जात आहेस, मी तिथेच आहे. ती त्याच्याजवळ बसली. हे स्पर्धा नाही आहे. तो हसला, पण ते हसू रिकामं होतं. एक दिवस ऑफिसमध्ये राहुल आणि तिला उशिरापर्यंत थांबायचं होतं एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी. तिने घरी मेसेज केला. घरी आल्यावर सिद्धार्थचा चेहरा कठोर होता. राहुलसोबत होतीस? हो, प्रोजेक्ट होता. किती जवळ बसले होते? सिद्धार्थ, उत्तर दे. ती हादरली. तू मर्यादा ओलांडतोयस. तो ओरडला. मी वेडा आहे का? मला काही दिसत नाही का? तीही ओरडली. तुला दिसतं ते तुझ्या डोक्यातले भ्रम आहेत. घरात शांतता पसरली. त्या रात्री अवनी रडली. मी काय करू? ती स्वतःलाच विचारत होती. तिने स्वतःचं वागणं बदललं. पुरुष सहकाऱ्यांशी कमी बोलू लागली. फोन स्पीकरवर ठेवू लागली. प्रत्येक गोष्ट सांगू लागली. पण तरीही प्रश्न थांबले नाहीत. एका दिवशी सिद्धार्थने तिच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. ती बाहेर आली, तिच्या टीमसोबत हसत. त्याने दुरून पाहिलं. त्याला काही चुकीचं दिसलं नाही, पण त्याच्या मनाने कथा तयार केली. घरी आल्यावर तो म्हणाला, आज खूप मजा आलेली दिसते आहे. खूप हसत होतीस. ऑफिसच्या पार्किंगमध्ये ती चकित झाली. तू तिथे होतास? तो शांत राहिला. तिला
सगळं कळलं. तू माझ्यावर पाळत ठेवतोयस. तो म्हणाला. मी फक्त खात्री करत होतो. तिचा आवाज थरथरला. मी गुन्हेगार आहे का? त्या रात्री अवनीने पहिल्यांदा विचार केला. हे आयुष्य असंच राहणार का? तिने आईला फोन केला. आई, काही दिवस येऊ का? आई आनंदाने म्हणाली. हे तुझंच घर आहे, ये ना कधीही. सिद्धार्थने ऐकलं. तू माहेरी जाणार आहेस? ती शांतपणे म्हणाली. हो, मला श्वास घ्यायचा आहे. म्हणजे मी तुला गुदमरवतो? ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली. हो. तो स्तब्ध झाला. अवनीने बॅग भरली. घरात शांतता होती. ती दारात थांबली. मी चुकीची नाही सिद्धार्थ, पण रोज आरोपीसारखं जगणं मला शक्य नाही. दार बंद झालं. घरात फक्त सिद्धार्थ आणि त्याचा संशय उरला. पहिल्यांदा त्याला जाणवलं, संशय ज्या व्यक्तीवर घेतला जातो त्यालाच नाही, संशय घेणाऱ्यालाही जाळतो. आता प्रश्न होता, तो स्वतःच्या भीतीला सामोरा जाईल का? की आरशात दिसणाऱ्या सावलीलाच सत्य मानेल? दार बंद झाल्याचा आवाज अजूनही सिद्धार्थच्या कानात घुमत होता. घरात शांतता होती, पण ती शांतता आरामदायी नव्हती. ती बोचरी होती. सोफ्यावर तिचं घड्याळ पडलेलं होतं. टेबलावर अर्धवट प्यालेला चहा. सगळं तिथेच होतं, फक्त अवनी नव्हती. पहिल्यांदा त्याला जाणवलं, तो तिच्यावर पाळत ठेवत होता, पण खरं तर तो स्वतःपासून पळत होता. पहिली रात्र सगळ्यात कठीण होती. नेहमीप्रमाणे तो विचारणार होता, कधी येणार आहेस? पण त्याने मेसेज केला नाही. तो किचनमध्ये गेला. चहा करायचा प्रयत्न केला. गॅस बंद करायला विसरला. अवनी असती तर? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला जाणवलं, ती गेली कारण ती चुकीची नव्हती. ती गेली कारण तो थांबत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आरशासमोर उभा राहिला. डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस विस्कटलेले. त्याने स्वतःला विचारलं, तू काय गमावतोस? उत्तर स्पष्ट होतं, विश्वास. त्याला आठवलं, अवनीने एकदा म्हटलं होतं, काळजी आणि संशय यात फरक असतो. तो फरक त्याने मिटवला होता. दुपारी त्याच्या आईचा फोन आला. अवनी माहेरी आली आहे म्हणे. तो काही क्षण शांत राहिला. हो. काय झालं? त्याने पहिल्यांदाच मोठ्याने मान्य केलं. मी तिच्यावर खूप संशय घेतला. आई शांत झाली. बाळा, सुंदर बायको मिळणं भाग्य असतं, पण तिला कैद करणं भाग्य नसतं. तो गप्प बसला. अवनी आईच्या घरी होती. आईने काही विचारलं नाही, फक्त तिच्या केसांवरून हात फिरवला. थकली आहेस ना? अवनीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी काही चुकीचं केलं नव्हतं. आईने हसून सांगितलं, म्हणूनच तू इथे आहेस. चुकीची असतीस तर पळून गेली असतीस. अवनी शांत झाली, पण तिच्या मनात एक प्रश्न होता, तो बदलेल का? त्या संध्याकाळी सिद्धार्थ ऑफिसमध्ये बसला होता. कामात लक्ष लागत नव्हतं. त्याचा सहकारी म्हणाला, काय झालं? ठीक नाही दिसत. तो हसला. घरात थोडं टेन्शन आहे. सहकारी म्हणाला, मी एक गोष्ट शिकलो आहे. जेव्हा आपण स्वतःला कमी समजतो तेव्हा आपण समोरच्याला दोष देतो. ते वाक्य त्याच्या मनात अडकून राहिलं. त्या रात्री त्याने अवनीला मेसेज केला, तू ठीक आहेस? उत्तर आलं, हो. आपण बोलू शकतो का? थोडा वेळ गेला. उद्या. दुसऱ्या दिवशी तो तिच्या माहेरी गेला. दरवाजा उघडला तेव्हा ती त्याच्यासमोर उभी होती. डोळ्यात राग नव्हता, पण अंतर होतं. दोघं बसले. काही क्षण शांतता. तो म्हणाला, मला भीती वाटत होती. ती हळू आवाजात म्हणाली, माझ्यापासून नाही, स्वतःपासून. मला वाटायचं तू माझ्यापेक्षा चांगली आहेस. कधीतरी तुला जाणवेल मी पुरेसा नाही. अवनीच्या डोळ्यात पाणी आलं. मी तसा कधीच विचार केला नाही. तुला माझ्या वागण्यात तसं वाटलं का?
तो नाही म्हणाला. मग मला शिक्षा का? तो खाली बघत म्हणाला. कारण मी माझी भीती मान्य करायला तयार नव्हतो. ती शांतपणे म्हणाली, मी परत येऊ शकते, पण एका अटीवर. तो तत्काळ म्हणाला, काहीही. काउन्सेलिंग. तो दचकला. आपण दोघं जाऊ आणि तू स्वतःवर काम करशील. मी आरोपीसारखी नाही जगणार. तो काही क्षण विचारात पडला. अहंकार आणि प्रेम याच्यात निवड करायची होती. त्याने मान हलवली. ठीक आहे. पहिल्या सेशनमध्ये तो जास्त बोलला नाही. काउन्सिलरने विचारलं, तुम्हाला नेमकी भीती कशाची वाटते? तो म्हणाला, ती मला सोडून जाईल. तिने कधी तसं केलं आहे? नाही. मग? तो शांत झाला. काउन्सिलर म्हणाली, तुमचा संशय तिच्याबद्दल नाही, तो तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाबद्दल आहे. हे ऐकून त्याला आरशातलं सत्य दिसलं. सिद्धार्थने स्वतःवर काम सुरू केलं. जिम जॉईन केलं. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट घेतला. स्वतःची तुलना कमी केली. अवनी परत घरी आली. पण यावेळी काही गोष्टी बदलल्या होत्या. फोनचे पासवर्ड विचारले गेले नाहीत. लोकेशन ऑन ठेवायची गरज नव्हती. एक दिवस अवनी उशिरा आली. तो फक्त म्हणाला, थकली असशील, चहा करतो. ती थबकली. तुला काही विचारायचं नाही? तो हसला. विश्वास आहे. त्या 2 शब्दांनी तिच्या डोळ्यात पुन्हा तेज आलं. काही महिन्यांनी ते पुन्हा एका पार्टीला गेले. लोक तिचं कौतुक करत होते. यावेळी सिद्धार्थ कोपऱ्यात नव्हता. तो तिच्या शेजारी उभा होता, आत्मविश्वासाने. कोणी म्हणालं, तुझी बायको खूप स्मार्ट आहे. तो हसून म्हणाला, हो, आणि मला तिचा अभिमान आहे. यावेळी त्या वाक्यात असुरक्षितता नव्हती. घरी परतताना अवनीने विचारलं, खरंच विश्वास आहे? तो म्हणाला, तुझ्यावर आधीही होता, पण आता स्वतःवर आहे. ती हसली. आरशात दोघे दिसत होते, पण आता सावली नव्हती. कथेचा अंतिम संदेश. संशय प्रेमाचं रूप नाही, भीतीचं रूप आहे. असुरक्षितता मान्य केली तर नातं वाचू शकतं. विश्वास मागून मिळत नाही, तो स्वतःवर काम करून तयार करावा लागतो. सुंदरता गुन्हा नाही, पण आत्मविश्वास नसणं नात्याला तोडू शकतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.